शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या दरवर्षीची प्रथा परंपरेनुसार माजी नगरसेवक शिवसेना ठाणे शहर समन्वयक संजय तरे आणि माजी नगरसेविका ठाणे शहर जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे यांच्या वतीने आझाद नगर आणि परिसरातील शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचं आयोजन करीत ही परंपरा जोपासण्यात आली। यावेळी माजी खासदार राजन विचारे यांची देखील येथे उपस्थिती लाभली। स्वर्गीय अनंत तरे यांची कित्येक वर्षाची गोरगरिबांना मोफत वह्या वाटप करण्याची प्रथा स्वर्गीय अनंत तरे यांचे बंधू माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या प्रयत्नाने सुरू आहे। या प्रसंगी एकूण 10,000 वह्यांचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना करून खाऊचं वाटपही करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संजय तरे आणि महेश्वरी तरे यांनी दरवर्षी असेच सहकार्य मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार मानले। या प्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, विभाग प्रमुख मयूर पैलकर, महिला विभाग संघटक वैशाली मोरे, विभाग समन्वयक योगेश भोईर, उपविभाग प्रमुख दादू शिंदे, मनोज पाटील, आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत, महिला शाखा प्रमुख जया बामगुडे, युवा सेना समन्वयक सागर माने, कार्यकर्ते संतोष नांदगावकर, किसन गुप्ता, सचिन आरडे, निलेश कदम, बाबू देशमुख, सुदेश कदम, अरुणा आरडे, सुनीता सकपाळ, वैशाली नांदगावकर, मयुरी कदम, सुनीता उत्तेकर, कल्पना मोरे, वृषाली जाधव, मीनल लाड, संतोष गवई, सुनील भोई, योगेश कोळी, जिनेंद्र राणे, प्रथमेश जाधव, लक्ष्मण सिंग, इंद्रजीत चौहान, मिट्टू मार्शल, गंगाराम मोरे इत्यादी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। मला वाटतं आमचे सन्माननीय शिवसेनेचे नेते आदरणीय अनंत तरे साहेब यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष म्हणजे आज जवळजवळ 22 वर्ष झाले आमचे सन्माननीय संजय तरे आणि आमच्या वहिनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी छत्री वाटप हा कार्यक्रम होता। आज गरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाऊ आणि त्याचबरोबर वह्या वाटप हा कार्यक्रम तरी ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचं काम या माध्यमातून आमचे संजय तरे आणि वहिनी करतात। मी त्यांना शुभेच्छा देतो। नमस्कार। हा उपक्रम मी नगरसेवक झाल्यापासून करतोय आणि दादांनी आम्हाला शिकवण दिली आहे की समाजसेवा करा, राजकारण करू नका। त्याप्रमाणे ह्या सगळ्यांची समाजाची सेवा करतोय। आम्ही 21 ऑगस्टला छत्र्या वाटल्या नंदिनी विचारे यांच्या हस्ते व आज आपले माजी खासदार आमचे ठाण्याचे शिवसेने नेते विजय साहेब यांच्या हस्ते आम्ही वह्या वाटतोय। मला खूप आनंद होतोय आणि दुःख पण होतोय की आमचा जयेश वारल्यामुळे आम्ही यावर्षी बर्थडे साजरे केले नाहीत, पण आम्ही हे वह्या वाटतोय। आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही आमच्या आई बाबांची दादांची आम्ही शिकवण आम्ही आज म्हणजे आचरणात आणतोय आणि हा कार्यक्रम आम्ही असंच चालू ठेवणार आहोत वर्षानुवर्षे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जल्लोष, मनोरंजन, थरांचे उंच मनोरे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी संकल्प प्रतिष्ठान दहीकाला उत्सव 2024। आला रे आला गोविंदा आला। आयोजक श्री रवींद्र फाटक, स्थळ संकल्प चौक, रघुनाथ नगर, ठाणे पश्चिम। कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी 392-34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला। त्याचा समांतर तपास पुढे गुन्हे शाखा युनिट 5 कडून करण्यात आला। गुन्हे शाखा वाघा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे गुलाम अली उर्फ नादर सरताज राहणार आंबिवली कल्याण याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे गुलाम अली या 40 वर्षीय आरोपीला कल्याण येथून अटक करण्यात आलं। त्याची सखोल चौकशी केली असता त्याने एकूण 10 सोनसाखळी चोरी गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामध्ये 83 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असून एकूण 3,13,325 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। यातील अटक आरोपी गुलाम अली याच्यावरती यापूर्वी 45 गुन्हे दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। याचा पुढील तपास युनिट 5 करत आहे। ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवाजीराव पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 वागळेचे पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस निरीक्षक नितीन पाटील,
सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, सुनील अहिर व त्यांच्या पथकाने केली आहे. मिली यूनिट 5 के अंदर बहुत से चेन स्नैचिंग करने वाला रिकॉर्ड का जो गुनेगार है गुलाम अली उर्फ नादर रस्ता जाफरी, रहने वाला अंबेली का है. वो उन्होंने बहुत से वो रिकॉर्ड का गुनेगार है. उन्होंने आज तक 45 गुने ऑलरेडी किए हैं और वो बेल पे है. उन्होंने वापस यूनिट 5 के अंतर्गत 10 गुने किए थे और उनमें उनको पकड़ के अम्बियोली जाके पकड़ के ट्रैप लगा के पकड़ा है और उनके पास से टोटल 83 ग्राम गोल्ड और कैश ₹3,30,000 रुपये का गोल्ड हस्तगत किया है. वो जो कोई लेडीज वॉकिंग के लिए जाते हैं या कोई सिंगल रोड पे अकेले कोई काम से जाती है तो उसको देख के उसका जोड़ीदार है वो दोनों मिलके उसको उसका मंगलसूत्र खींचते थे. उसका जो टेक्निकल एनालिसिस करके उनको अम्बोली से पिकअप किया है. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. साधना विद्या मंदिर शाळेत पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती निर्मिती एकदिवसीय कार्यशाळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे पर्यावरणाची कुठल्याही प्रकारची हानी न होता विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी संलग्न होता यावे, तसेच आपल्या मायभूमी मातीशी असणारा बंध जोपासता यावा हा उद्देश लक्षात घेऊन शाळेचे संस्थापक माननीय श्री दशरथ पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं उद्घाटन ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर शाळेचे अध्यक्ष राकेश पाटील, खजिनदार रचना पाटील, आंतरराष्ट्रीय चित्रकार रमेश पाचपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी सोनावणे, गणेश परब, महेंद्र पाटील, अशोक शिरसाट, सुजय पाटील, सर्व शिक्षक व पालकवर्ग या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होता. मूर्तिकार जयेश गवारे आणि त्यांचे सहकारी पवन सारस यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती बनवण्याची कला शिकवली. या कार्यशाळेत 200 ते 250 मुलांनी सहभाग नोंदवला होता. त्यांनी पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या सुंदर श्री गणेशाच्या मूर्ती बनवल्या आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट मूर्ती बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकही देण्यात आले. विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला पाहायला मिळाला. तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे तलाव, नदी, खाडी, नाले यांचे पाणी प्रदूषित होते. केमिकलयुक्त रंगांमुळे पाण्यावर देखील थर साचलेला पाहायला मिळतो. यामुळे पर्यावरणाचा समतोल नष्ट होतोय. म्हणून शाडू मातीची मूर्ती ही पर्यावरणपूरक असते आणि अशा मूर्ती जर बनवल्या तर त्यामुळे तलाव, नदी, नाले, खाडी यांची हानी होणार नाही, कुठलेही प्रदूषण होणार नाही याची जाणीव ठेवून साधना विद्यामंदिर शाळेने हा उपक्रम गेल्या 2 वर्षापासून सुरू केला आहे. या उपक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात मुलांनी बनवलेल्या सुंदर मूर्त्या घरी घेऊन जाण्यात आल्या. या गणपतीच्या कालावधीमध्ये याच मूर्तींचं पूजन करण्यात येणार आहे. गणपती उत्सवामध्ये याच मूर्त्यांचं पूजन करावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे आणि पालकांनी देखील यास संमती दर्शवली आहे. पालकांचा हा उत्स्फूर्तपणा बघून आपण सर्वांनीच पर्यावरणाचे जतन करावे हा संदेश सगळ्यांना देण्यात आला आहे.
साधना उद्यमाच्या वतीने परवडच्या दृष्टिकोनातून आज शाळेचे विद्यार्थ्यांचा आज गणपती लहान मुलांचा गणपती आपण गणपती 7 तारखेला आलेले आहेत आणि गणपती उत्सव साजरा करताना शेवटीच्या गणपतीचं मातीचे गणपती करण्याकरता एक कार्यक्रम घेतलेला आहे. तर आपण बघतो आज अनेक ठिकाणी आपण ज्या मूर्त्या महाराष्ट्र गणपती असताना प्लॅस्टिकच्या गणपत्या प्रत्येक ठिकाणी पर्यावरणाचा मोठा धोका आहे. शाडूच्या गणपतीचा मूर्तीचा मातीचा फायदा काय होऊ शकतो, कारण काय की शाडूचे गणपती असतात ते संपूर्ण माती उडवली जाते, पण प्लॅस्टिकचे गणपती असतात तर संपूर्ण थर म्हणजे आपण तळामध्ये विसर्जन करतो त्या ठिकाणी त्रास होतो, संपूर्ण थर वरती दृष्टीकोनातून तळावर पण पर्यावरणाचा धोका निर्माण होतो. तर शाडूच्या एकच पण त्या मातीचा फायदा होणार आहे. ही माती आपण झाडांवर टाकू शकतो. पर्यावरण दृष्टिकोन चांगला उपक्रम साधना उद्यमांचा संस्था आदरणीय दशरथ पाटील आणि राकेश आणि रचना यांनी चांगला उपक्रम घेतलेला आहे. आज साधना विद्या मंदिरच्या तर्फे आपण इथे एक दिवसीय गणेश मूर्ती निर्मितीची कार्यशाळा भरवण्यात आलेली आहे. या कार्यशाळेमध्ये 200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. आपल्या कार्यशाळेचे एकच उद्दिष्ट आहे की पर्यावरणपूर्वक अशी गणेश उत्सव साजरे व्हावे आणि या मूर्ती देखील आपण शाडूची माती यांना दिलेली आहे, त्यातून त्यांनी ह्या मूर्ती साकारल्या. त्यामुळे आता ह्या येणाऱ्या गणेश उत्सवानिमित्त मी नागरिकांना एवढंच सांगेन की पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करा. यामध्ये आपल्याला जलप्रदूषण, वायू प्रदूषण होता कामा नये. पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आता ह्या ज्या मूर्ती आतापर्यंत येतात या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात, ज्यामध्ये शिसे, पारा यांचा समावेश असतो आणि रासायनिक असे रंग त्यावर चढवलेले असतात, ज्यामुळे विसर्जन करतेवेळी हे विसर्जन होत नाही आणि याचा गाळ पूर्ण नदीपात्रात साठून राहतो. त्यामुळे सर्वत्र ब्लॉकेज होते आणि एक विषारी वायू त्यातून निर्माण होतो. हे जे सर्व चाललेले हे प्रदूषणामुळे होते आणि प्रदूषण झाल्यामुळे आपल्या नागरिकांना आरोग्याची हानी पोहोचते. आपल्या कार्यशाळेचे उद्दिष्ट एवढेच आहे की येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्तीच घ्या, आम्ही असं त्यांना निवेदन करतो. महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या वतीने ऐतिहासिक वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शिवसेना विभाग प्रमुख व कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ अनंत भोईर यांच्या नेतृत्वाखाली गडकरी रंगायतन येथे ठाण्यातील रिक्षा टॅक्सी चालकांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र पाठक, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, नगरसेवक योगेश जानकर तसेच ठाण्यातील विविध रिक्षा टॅक्सी युनियनचे पदाधिकारी आणि रिक्षा टॅक्सी चालक तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री झाल्यापासून माझे अनेक सत्कार झाले आहेत. जिथे जातो तिथे सत्कार होतोच. सध्या तर महिला भगिनी रोजच राख्या बांधतायत, मात्र आजचा हा सत्कार माझ्या कुटुंबाकडून झालेला सत्कार असल्याने त्याचा विशेष आनंद होत असल्याचं मत या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. रिक्षा टॅक्सी ही अशी सेवा आहे की जी सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाला देतो. ज्याकडे स्वतःची गाडी नाही ते रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करतात, मात्र ते काम प्रामाणिकपणे केलं तर त्यात नक्की यश मिळतं. हे मी स्वतः अनुभवले आहे, असं या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी म्हटले. सन्मान या ठिकाणी साहेबांच्या हस्ते होणार आहे, तरी त्यांनी व्यासपीठावरती यावेळी ही विनंती. हृदयपूर्वक असं स्वागत आणि हृदयपूर्वक असा आभार. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं
आपण ठाणे नाही ऑटो रिक्षा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची आपण स्थापना केली आणि त्याबद्दल आपण या जाहीर सत्काराचं आयोजन केलं. याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा जाहीर सत्कार रिक्षा टॅक्सी युनियनतर्फे ठेवण्यात आलेला होता. कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी महामंडळ हे रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी जे साहेबांनी महामंडळाची स्थापना केली, त्या मंडळाचा खरं तर हे कोणीही धाडस करू शकला नव्हता आणि गोरगरिबांचा विचार केला नव्हता. परंतु आज रिक्षा टॅक्सी चालक यांच्यासाठी जो साहेबांनी विचार केला, त्यासाठी एक ठाणेकर म्हणून एक फुलाची पाकळी म्हणून या आमच्या सर्व युनियनच्या माध्यमातून सगळ्या युनियनने एक युनिटी केली आणि त्याच्या माध्यमातून हे साहेबांचा सत्कार जाहीर सत्कार या ठिकाणी ठेवला होता. मागण्या रिक्षा चालकांच्या अनेक आहेत. साहेबांनी ते सांगितलं की मी सर्व मागण्या मान्य करणार, परंतु त्यामध्ये विशेष एक मागणी अशी आहे की जो दंड आहे तो 1500 रुपये दंड आकारला जातो, तो दंड 200 रुपये आकारावा आणि जे 3-3 लाख रुपये लोकांचे 1500 रुपयाप्रमाणे दंड आकारलेले आहेत तो माफ करावा, ही एक प्रमुख मागणी होती. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर पुरस्कृत नवयुग मित्रमंडळ आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव 2024 वर्ष 20वे सालाबादप्रमाणे यंदाही भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा पुरस्कृत नवयुग मित्रमंडळाच्या वतीने नवयुग मित्रमंडळाचे संस्थापक तसेच भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंबरे, माजी नगरसेविका मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आंबरे तसेच मंडळाचे मार्गदर्शक व सरचिटणीस डॉक्टर सागर आंबरे यांच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस चौक टेकुचिनीवाडी मानपाडा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी उत्सव 2024 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1,11,111 व आकर्षक चषक असं बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. तसेच येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकांना या ठिकाणी मोफत जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. तसेच लाख किमतीची आकर्षक चषके 5, 6, 7 थर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांनाही या ठिकाणी पारितोषिकं देण्यात येणार आहेत. तर जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी या उत्सवामध्ये सहभागी होऊन याची शान वाढवावी असं आवाहन या ठिकाणी आंबरे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे नवयुग मित्र मंडळ पुरस्कृत दहीहंडी महोत्सव 2024 हे 20वे वर्ष आहे. आयोजक श्री रमेश आंबरे आणि सौ स्नेहा रमेश आंबरे स्थानिक नगरसेविका तसेच नवयुग मित्रमंडळ आणि सर्व आमची टीम. तर नवयुग मित्रमंडळाचं हे दहीहंडीचं हे 20वे वर्ष आहे. तर 20व्या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की जे कोणी गोविंदा पथक येतील त्या गोविंदा पथकांसाठी आपण हे जेवण अरेंज केलेलं आहे. आजपर्यंत आत्ताच्या क्षणाला 115 पथकांनी आमच्या इकडे नोंद केलेली आहे. तर आपण हा आकडा 5000 पर्यंत आपण पकडलेला आहे. तर त्यांच्यासाठी आपण जेवण अरेंज केलेलं आहे. या व्यतिरिक्त जे कोणी गोविंदा पथक येतील आपण हे नियमावली ठेवलेली नाहीये, म्हणजे आपण हा जो कोणी गोविंदा पथक येईल त्यांचा हा आदर आपण ठेवणार आहोत. राहिली गोष्ट गोविंदा पथकांची सेफ्टीसाठी, तर सेफ्टीसाठी आपण जो फ्लोरिंग आहे तिकडे जिथे गोविंदा पथक उभा राहणार आहे त्या फ्लोरिंग वरती आपण ही मॅटिंग केलेली आहे, जेणेकरून गोविंदा पथक जेव्हा वरती चढतो खालती जर पडला तर त्याला दुखापत होऊ नये. गंभीर दुखापत तर होणारच नाहीये, कारण की तो मॅट जो आहे तो सॉफ्ट मॅट आहे, तर त्याला इजा नको होऊ म्हणून ही दक्षता आमच्या मंडळाने घेतलेली आहे. या व्यतिरिक्त जर पारितोषिक आपण पकडलं तर महिलांसाठी, पुरुषांमध्ये ठाण्याची हंडी, मुंबईची हंडी अशी आपण वेगळी केलेली आहे. म्हणजे जर ठाण्याचं ग्रुप असेल, ठाण्याचं पथक असेल त्यांचा आपण वेगळा सन्मान करणार आहोत. मुंबईचं पथक असेल त्यांचा वेगळा सन्मान असणार आहे. महिलांसाठी आपण 2 ग्रुप केलेले आहेत. जर 2 महिलांचे ग्रुप आले असतील तर त्यांना आपण IFB कंपनीकडनं स्पॉन्सर केलेले आहेत. ते एक गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. ते गिफ्ट पण खूप अप्रतिम गिफ्ट आहे, ते मी आता उघड करत नाहीये, पण ते आपण ठेवलेलं आहे. राहिली गोष्ट आपण जी पारितोषिकं देणार आहोत त्याच्यामध्ये 10 फुटाची एक उंच ट्रॉफी आहे. ती प्रथम पारितोषिक जो विजेता असणार आहे त्यांच्यासाठी असेल. 10 फुटाची ही ट्रॉफी, त्याचं वैशिष्ट्य काय, ती फिरती ट्रॉफी आहे. त्याच्यामध्ये मोटर ही अरेंज केलेली आहे.
महिलांसाठी जी ट्रॉफी असणार आहे ती 9 फूट आहे आणि जो मुंबईचा आणि ठाण्याचा जो ग्रुप मी म्हटलंय त्यांच्यासाठी पण 9 फुटाची ट्रॉफी आहे. तर जे काही पारितोषिक पण आपण देतो ते पण आपण 1 लाखाच्या वरतीच आहे. या वर्षीही सालाबादाप्रमाणे जो आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आहे आतापर्यंत तो सतत भेटत राहो हीच माझी सगळ्यांना अपेक्षा असेल. आणि गोविंदा आम्ही सर्व तुमची आतुरतेने वाट पाहतोय, तुम्ही यालच याची आम्हाला खात्री आहे.